नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत अभ्यास केंद्र स्वर्गीय नर्मदाबाई बोडखे अध्यापक महाविद्यालय तेल्हारा जिल्हा अकोला या ठिकाणी मी प्राध्यापक डॉक्टर वैशाली कंकाळे सहाय्यक प्राध्यापक म्हणून 11 वर्ष झाले काम करते आहे। सोबतच वायसीएमची केंद्र संयोजिका म्हणून सुद्धा मी काम बघते। विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षीप्रमाणेच आपल्याला नवीन अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर पहिली समस्या असते की अभ्यासक्रमामध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे। तर त्याच अनुषंगाने काही व्हिडिओज आपण सुरू केलेले आहेत। त्यामध्ये आज आपण DSM अर्थात शालेय पदविका आपली जी आहे अभ्यासक्रम त्याविषयीचा आजच्या सत्रामध्ये आपण चर्चा करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया की हा अभ्यासक्रम नेमका काय आहे आणि अभ्यासक्रमामध्ये आपल्याला काय काय करायचे आहे। तर आपल्या माहितीसाठी या ठिकाणी मी सांगू इच्छिते, शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम त्याला आपण स्कूल ॲडमिनिस्ट्रेशन असं सुद्धा म्हणतो किंवा डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट असं सुद्धा म्हणतो। याचा अभ्यासक्रमाचा कोड P10 आहे। या नावाने सुद्धा हा अभ्यासक्रम विद्यापीठामध्ये ओळखला जातो। आता आपल्याला बघायचं आहे की अभ्यासक्रमाचं पहिले स्वरूप काय होतं आणि आताच्या कालावधीमध्ये या अभ्यासक्रमाचं स्वरूप कशा पद्धतीने बदललेलं आहे। तर यामध्ये दोन गोष्टी आपल्याला लक्षात येतात। या अगोदर हा जो पदविका अभ्यासक्रम होता, या अभ्यासक्रमाला कोणत्याही प्रकारचे लेखी पेपर्स हे नव्हते। केवळ एक कृती संशोधन आराखडा आणि अहवाल तयार करावा लागायचा आणि एका वर्षामध्ये ही पदविका आपल्याला अहवालाच्या मूल्यांकनावरून प्राप्त व्हायची। अशी ही पारंपरिक पद्धतीने परीक्षा होऊन त्याचे मूल्यांकन होऊन आपल्याला पदविका प्राप्त होण्याचं स्वरूप मागील काही काळामध्ये या अभ्यासक्रमाचं होतं। परंतु आता नवनवीन बदल होत आहे। NEP आपल्याकडे आलेली आहे आणि त्यामुळे या बदल सुद्धा आपल्याला दिसून येतो। तो बदल असा की या अभ्यासक्रमामध्ये आता लेखी परीक्षा सुद्धा विद्यापीठाने अंतर्भूत केलेली आहे। ती परीक्षा कोणत्या स्वरूपात होते, त्याचे क्वेश्चन्स पेपर्स कसे असतात, त्यामध्ये कोणकोणते विषय असतात आणि एकंदरीत आपल्याला प्रात्यक्षिक कार्य कोणते करायचे याविषयीचं सत्र आज आपण घेणार आहोत। तर बघा, सुरुवातीला आपण बघूया शालेय व्यवस्थापन पदविका या अभ्यासक्रमाला तात्विक, सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक भाग हा किती गुणांचा आहे। तर या अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने 7 विषय लेखी स्वरूपात म्हणजे सैद्धांतिक स्वरूपामध्ये आपल्याला दिले गेलेले आहेत। प्रत्येक विषयाला एकूण 100 गुणांचं वेटेज यात दिलेले आहे। त्यामध्ये तुम्हाला तात्विक भाग अर्थात थिअरी यावर काही भाग अवलंबून आहे आणि प्रात्यक्षिक यावर भाग अवलंबून आहे। त्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला 80 गुण हा थिअरी भागावर आहे आणि 20 गुण हा असेसमेंटसाठी म्हणजे स्वाध्यायासाठी दिलेला आहे। असे प्रत्येक विषयाचे या ठिकाणी बायफर्केशन या विषयाच्या अनुषंगाने करण्यात आलेले आहे। सोबतच जो कृती संशोधन अहवाल आपल्याला तयार करायचा आहे, या कृती संशोधन अहवालाची एक प्रत आपल्याला विद्यापीठामध्ये सादर करायची आहे आणि त्यामध्ये आपण जे काही कृती संशोधन कार्य केलं त्याचं मूल्यांकन होतं आणि आपल्याला एकूण 100 गुण व्हायवा झाल्यानंतर यामध्ये देण्यात येतात। त्यापैकी गुण आपण प्राप्त करू शकतो। असे 707 लेखी परीक्षेचे म्हणजे 7 विषयाचे 700 गुण आणि अहवालाचे 100 गुण असे मिळून आपल्याला एकूण 800 गुणांसाठी हा शालेय पदविका अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे। आता या अभ्यासक्रमामध्ये आपण जर कृती संशोधनाचा विचार जर केला तर याच्या अगोदरचं माझं व्हिडिओ लेक्चर आपण ऐकू शकता, ज्याच्यामध्ये स्पेशली कृती संशोधन आणि लघुशोध प्रबंध यामध्ये DSM आणि MA एज्युकेशन जे करू इच्छितात त्याच्यासाठी स्पेशली आपण त्याविषयीची चर्चा व मार्गदर्शन घेतलेले आहे। तोही व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी कृती संशोधनासाठी बघू शकता। आता आजच्या या चर्चेमध्ये आपण प्रामुख्याने कोणते विषय, त्या विषयामध्ये नेमकं काय असतं, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं, स्वाध्याय कसे लिहायचे असतात याविषयी चर्चा थोडक्यामध्ये करणार आहोत। 7 विषय आहे, 7ही विषयाला स्वाध्याय आहे। प्रत्येक विषयाचा स्वाध्याय 20 गुणांचा आहे आणि प्रत्येक विषयामध्ये किमान 4 स्वाध्याय आपल्याला लिहायचे आहेत। एक स्वाध्याय हा 5 गुणांसाठी आहे, असे 4 बरोबर 20 गुणांसाठी प्रत्येक विषयासाठी आपल्याला स्वाध्याय आहे आणि बाकीचा जो 80 मार्काचा भाग आहे हा आपल्याला थिअरी पेपर असणार आहे आणि तो मे ते जून या दरम्यानमध्ये आपल्याला थिअरी ज्या वेळेला पेपर्सच्या लागतील त्यावेळेला आपल्याला तो पेपर द्यावायचा आहे। एकूण 80 मार्कासाठी 16 प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला विचारले जातील आणि प्रत्येक प्रश्नासाठी 5 गुण असतील। 16 प्रश्न आपल्याला लिहिणं अनिवार्य असतील आणि त्या 16 प्रश्नांचं अटेम्प्ट आपण करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण अत्यंत सोपी असा हा अभ्यासक्रम आहे।
आणि विशेष म्हणजे हा शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम असल्या कारणाने आपले जे विद्यार्थी स्वरूपात या ठिकाणी लोक आहेत ते प्रामुख्याने मुख्याध्यापक या पदावर रुजू असावेत किंवा रुजू होण्यासाठी ते आता जाणार आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून हा अभ्यासक्रम असल्या कारणाने त्यांना तो फारच किफायतशीर फायदेशीर ठरतो आणि बऱ्याच जणांना त्याचा अभ्यास सुद्धा आपल्या प्रत्यक्ष अनुभवातून शालेय स्तरावर मिळालेला सुद्धा असतो. तेच विषय या ठिकाणी थेअरी रूपामध्ये सैद्धांतिक रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हा जरा पेपरचा पॅटर्न आहे, असाइनमेंटचा पॅटर्न आहे किंवा आपल्या प्रात्यक्षिकचा भाग आहे. आता एकूण विषय कोणते आहेत त्या विषयांची थोडक्यात चर्चा जर आपण केली तर आपल्या लक्षात येऊन जाईल. यामध्ये 7 विषय आहेत. जो पहिला विषय आहे त्याला EDU 113 हा कोड दिलेला आहे. EDU हा यासाठी दिलेला आहे कारण स्कूल मॅनेजमेंट हा जो डिप्लोमा आहे हा विद्याशाखा शिक्षणशास्त्रामध्ये येतो म्हणून त्याला EDU अशा प्रकारचा एक ॲब्रिव्हिएशन कोड दिलेला आहे. आणि 113 पासून तर 199 अशा कोडपर्यंत एकूण 7 पेपर यामध्ये अभ्यासक्रमात अंतर्भूत करण्यात आलेले आहेत. तर पहिला जो पेपर आहे त्याविषयीची थोडक्यात चर्चा आपण करणार आहोत. पहिल्या पेपरचं नावच आहे EDU 113 शैक्षणिक व्यवस्थापन. विद्यार्थी मित्रांनो, या पेपरच्या नावावरूनच आपल्या लक्षात आलं असेल यामध्ये एकूण 5 घटकांचा समावेश अभ्यासक्रमाच्या पुस्तिकेमध्ये करण्यात आलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला पेपरच्या नावावरूनच लक्षात येईल की शैक्षणिक व्यवस्थापन. बघा, दैनंदिन जीवनामध्ये माणूस जीवन जगत असताना अनेक प्रकारचे व्यवस्थापनाचे कार्य तो करत असतो. व्यवस्थापन तो करत असतो जीवनाचं, आपल्या कामाचं, आपल्याकडे असलेल्या पैशाचं. तसंच हे व्यवस्थापन आपल्या वैयक्तिक जीवनात जरी असलं तरी या ठिकाणी त्याचा संबंध आपण घेऊ शकतो. उदाहरण घेऊ शकतो जसं वैयक्तिक जीवनात आपल्याला व्यवस्थापन नियोजन ह्या करण्याची आवश्यकता भासते तशीच शालेय स्तरावर सुद्धा नियोजनाची व्यवस्थापनाची आपल्याला गरज भासते. तोच भाग शैक्षणिक व्यवस्थापन या पेपरमध्ये आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे शैक्षणिक व्यवस्थापन कसं करावं, सुरुवातीच्या सत्रापासून तर शालेय सत्र संपेपर्यंत उदाहरणार्थ जून पासून तर एप्रिल पर्यंत जे काही शालेय सत्र आहे या सत्रांमध्ये सत्र कसे विभाजित केले जातील, सत्रांचं वार्षिक नियोजन कसं असेल, त्यामध्ये कार्य कसे वाटप केले जाईल, कामकाज कसे केले जाईल, त्याच्या नोंदी कशा ठेवल्या जाईल, त्याचबरोबर एकंदरीत कामाचा कसा आढावा घेतला जाईल, या सर्व बाबींचा भाग या विषयामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि तो प्रत्यक्ष अनुभवातूनही शिक्षक आपले अनुभवू शकतात आणि थेअरीच्या माध्यमातूनही या पुस्तिकेमध्ये ते अभ्यासू शकतात. अत्यंत सोपा आणि उपयुक्त असा भाग या पेपरच्या पहिल्याच भागामध्ये आपल्याला अभ्यासायला मिळतो, शैक्षणिक व्यवस्थापन. त्यानंतरचा दुसरा पेपर यामध्ये तो येतो, त्याचं नाव आहे EDU 114 कार्यालयीन व्यवस्थापन. कार्यालयीन व्यवस्थापन या पेपरच्या नावावरूनच तुमच्या लक्षात आलेलं असेल विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला याच्यामध्ये कार्यालयाचं कामकाज कसं चालतं, कोणत्या स्वरूपात चालतं, कोणकोणत्या घटकांचा त्यामध्ये समावेश केलेला असेल यावर आधारितच काही युनिट्सचा घटकांचा समावेश या पेपरच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे. अत्यंत सुटसुटीत अनुभवाधिष्ठित असा अभ्यासक्रम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने तयार केलेला आहे आणि हा बऱ्याच शिक्षकांना उपयोगी ठरलेला आहे. मी तुम्हाला या ठिकाणी एक उदाहरण सांगू इच्छिते. काही शिक्षक वृंद आमचे जे हा अभ्यासक्रम करतात, या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात त्यावेळेला त्यांचे एक स्वतःचं मत असतं, ओपिनियन असतं की आम्ही हा अभ्यासक्रम शिकायला घेतल्यानंतर आम्हाला प्रत्यक्ष अनुभवात आलेल्या काही गोष्टी ज्या राहिलेल्या असतील त्याचा सुद्धा अनुभव या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून, यामध्ये असलेल्या कंटेंटच्या माध्यमातून प्राप्त झाला. इतका प्रगल्भ, इतका अभ्यासू वृत्तीने तयार केलेला हा अभ्यासक्रम आहे आणि तो आम्हाला उपयुक्त ठरतो असे त्यांचे ओपिनियन सुद्धा या अभ्यासक्रमाबद्दल येतात. त्यावेळेला कळतं की व्यवस्थापन हे जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे आणि जे अभ्यास करतात त्यांच्यासाठी ते किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावे लागेल. तर या पेपरमध्ये कार्यालयाचं कामकाज, आता शाळा म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे शालेय कार्य जसे असतात तसे कार्यालयीन कामकाज सुद्धा असतात. मग त्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने शाळेतला प्रवेश घेण्यापासून तर शाळेतून विद्यार्थी दाखला घेऊन बाहेर जाण्यापर्यंतची विविध कार्य कार्यालयामध्ये करावी लागतात आणि या कार्यालयाचा संबंध थेट हा मुख्याध्यापकांशी असतो. त्यांना प्रत्येक वेळी कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो, कार्यालयाला मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा लागतो. ही त्यांची साखळी जी आहे, ही जी चेन आहे सतत चालू असताना आपल्याला दिसते. मग कार्यालयाचं व्यवस्थापन कसं असावं, कार्यालय कोणत्या ठिकाणी असावं, त्याची बैठक व्यवस्था कशी असावी, कार्यालयामध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश केलेला असावा, कार्यालयात किती लोक एका वेळेला बसलेली असावी, आपल्या कार्यालयामध्ये मुख्याध्यापकांचं कक्ष कसं असावं, त्याचबरोबर आपले जे लिपिक्स आहे त्या लिपिकांचे बसण्याची जागा कशी असावी, कपाट्स कसे लावलेले असावे, कोणत्या रेकॉर्ड कोणत्या पद्धतीने लावलेले असावे, रेकॉर्डची मांडणी कशी केलेली असावी, ती बांधणी कशी केलेली असावी, असे अनेक भाग या विषयामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहेत.
एक तुम्हाला यामधला भाग सांगेल की यामध्ये इतकी तंबूत माहिती दिलेली आहे की जे मुख्याध्यापकांचा कक्ष आहे त्या कक्षामध्ये मुख्याध्यापकाचा टेबल कसा असावा, टेबलवर कोणत्या प्रकारच्या फाईली असाव्या, टेबलवर डाव्या साईडला काय असावं, उजव्या साईडला काय असावं, पेन स्टँड मध्ये काय असावं, किती रंगांचे पेन असावे, कोणत्या रंगाचा पेन पहिल्या क्रमांकावर असावा, त्याचबरोबर कपाट हे मुख्याध्यापकांच्या बसण्याच्या जागेपासून कोणत्या दिशेला असावं, याबरोबरच मुख्याध्यापकांच्या कक्षामध्ये त्यांच्या पाठीमागे जे काही छायाचित्र लावलेले असतात, फोटोग्राफ्स जे लावलेले असतात महान पुरुषांचे, त्या पुरुषांच्या छायाचित्रांचा क्रम कसा असावा, कोणती व्यक्ती प्रथम त्या ठिकाणी लावलेली असावी, त्या ठिकाणी राष्ट्रपतीचा फोटो लावलेला असावा का, तो कोणत्या क्रमाने लावलेला असावा, महात्मा गांधीजींचा फोटो कुठे लावलेला असावा, इतर आपले जे थोर विचारवंत आहेत त्यांचे फोटोग्राफ्स कुठे लावलेले असावे, याच्या संदर्भात सुद्धा इत्थंभूत माहिती या कार्यालय व्यवस्थापनामध्ये आपल्याला अभ्यासायला मिळते. म्हणजे आपल्या लक्षात येईल की व्यवस्थापन करायचं आहे तर व्यवस्थापन हे इतिपासून अंतापर्यंत कसं करायचं याचा पूर्ण अभ्यास या अभ्यासक्रम मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा असा दुसरा आपला पेपर आहे, तोही 5 घटकांवर आधारित पेपर आहे आणि अत्यंत सुटसुटीत अशी माहिती जी की एका वाचण्यामधूनही आपल्या लक्षात येऊ शकते अशी माहिती या पेपरच्या अंतर्गत देण्यात आलेली आहे. त्यानंतर आपल्याला बघायला मिळेल यामधला तिसरा पेपर, त्याचा कोडच EDU 115 आहे, शालेय आर्थिक व्यवस्थापन. जसं संपूर्ण शाळेचं शैक्षणिक नियोजन किंवा व्यवस्थापन करणं आवश्यक आहे, कार्यालयीन कामकाजाचं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे, कारण कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये खूप विस्तृत माहिती आहे, आपण त्याबद्दल भाग जास्त घेतला नाही, तर तुम्हाला लक्षात येईल. मग शालेय आर्थिक व्यवस्थापन यामध्ये काय असेल तर यामध्ये अख्खं आर्थिक अंदाजपत्रक कसं करायचं याविषयीची माहिती या पेपरच्या अनुषंगाने आपल्याला अभ्यासक्रमामध्ये देण्यात आलेली आहे. शालेय आर्थिक अंदाजपत्रक कसं असते, त्यामध्ये वर्षाच्या सुरुवातीपासून आपल्याला जे काही नोंदी ठेवायची आहे, आर्थिक नोंदी आहेत, खर्च आहे, बिल आहेत, पगार आहे, विद्यार्थ्यांचे प्रवेश आहे, विद्यार्थ्यांसाठी केलेला खर्च आहे, असंख्य असे बाबी आहेत की जे शाळेच्या परिसरामध्ये आपल्याला शालेय व्यवस्थापनाच्या अंतर्गत करावे लागतात. त्याच्यामध्ये येणारे अनेक खर्च, त्याच्या नोंदी ह्या जशा कार्यालयीन लिपिकाला कराव्या लागतात, त्या लिपिकाने केलेल्या नोंदी बरोबरच त्या नोंदींचं खरोखर योग्य ठिकाणी खर्च झाला आहे की नाही, तो खर्च मान्य करण्यासारखा आहे की नाही, याविषयीचे सर्व नियमावली माहिती आपल्याला शालेय आर्थिक व्यवस्थापन यामध्ये बघायला मिळते. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो शाळेचं आर्थिक अंदाजपत्रक तयार केलं जातं. त्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की शालेय इमारत असेल, त्याची डागडुजी असेल, शालेय परिसरामध्ये काही नवीन वस्तू आणायच्या असतील, काही घटकांचा समावेश करायचा असेल तर ह्या सर्व खर्चासाठी सर्वप्रथम मान्यता घ्यावी लागते. ती मान्यता घेऊन तसा खर्च हा मुख्याध्यापकाच्या अंतर्गत आपल्याला करावा लागतो आणि त्या खर्चाचा वेळोवेळी आपल्याला हिशोब सुद्धा द्यावा लागतो. मग तो ताळेबंद असो, तेरीज असो, अंदाजपत्रक असो, त्यातल्या खर्च व्ययाचं मूल्यमापन असो, या सर्व नोंदी कशा करायच्या, त्या कोणत्या पद्धतीने हाताळणी करायच्या, त्याबद्दल सर्व माहिती आपल्याला शालेय आर्थिक व्यवस्थापन या पेपरमध्ये वाचायला मिळणार आहे. यामध्ये विविध घटकांचा समावेश आपल्याला या पुस्तिकेत केलेला दिसून येतो. अगदी छोट्या आकाराची पुस्तकं आहेत, पण माहिती मात्र ही एखाद्या रिसोर्स सारखी माहिती आहे आणि त्या माहितीच्या आधारे आपण शिक्षक ते मुख्याध्यापक हाजरी प्रवास करत असतो किंवा मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असताना सुद्धा आपलं कार्य कसं आणखी उत्तम आपण कसं करावं याविषयीची मार्गदर्शन आपल्याला या पुस्तकांमधून प्राप्त होते. असा हा 3 नंबरचा अतिशय सुंदर सुटसुटीत आपला पेपर असणार आहे. पेपरला तुम्ही एकदा रीडिंग जरी केलं, काही मुद्दे जरी वाचले तरी तुम्हाला त्याचे 5 मुद्दे 5 मार्कासाठी सहज लिहिता येतात. कारण या पेपरमध्ये आपल्याला लिहायचं काय, विचारलेलं जे आहे त्या विचारलेल्या प्रश्नाला अनुसरून किमान 5-1 मुद्दे आपण त्या ठिकाणी नोंद करणं, लिहिणं अनिवार्य आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी गुणगान हे होत असते आणि आपल्या शिक्षक वर्गांना ते अतिशय सहज आहे, कारण त्यांच्या दैनंदिन अनुभवातले हे सगळे विषय आहेत. त्यामुळे अधिक याच्याबद्दल एकेका विषयाबद्दल कंटेंटबद्दल आपल्याला विस्तृत माहिती सांगण्याची फारशी आवश्यकता भासत नाही, पण त्याच्यामध्ये नेमकं काय आहे हे जरी आपल्याला कळलं, त्याविषयीची गाईडलाईन आपल्याला जर मिळाली तर निश्चितच विद्यार्थी मित्रांनो आपण या पेपरला चांगल्यात चांगले गुण प्राप्त करू शकता. त्यानंतर यामध्ये पेपर नंबर पुढचा 4 नंबरचा जो पेपर आपल्याला येतो EDU 116. हा पेपर फार इंटरेस्टिंग आपल्या आवडीचा आहे. यामध्ये शालेय रचना व भौतिक सुविधा असंच पेपरचं नाव आहे. आता या पेपरमध्ये नेमकं काय असेल या विषयावरूनच तुमच्या लक्षात आलेलं असेल की शालेय रचना काय आहे.
शाळेची रचना व भौतिक सुविधा. आता ह्या दोन्ही बाबतीचा विचार जर केला तर शाळा म्हटल्यानंतर त्यामध्ये भौतिक आणि अभौतिक अशा दोन घटकांचा समावेश होतो. त्यालाच काही ठिकाणी आपण मानवी किंवा अमानवी असं सुद्धा म्हणतो. शालेय व्यवस्थापनाचे हे दोन अंग आहेत, हे घटक आहेत, मूलभूत घटक आहेत. त्यामध्ये शालेय रचना, तर तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे की शाळेची रचना ही कोणत्या प्रकारची असावी. त्यामध्ये शाळेचा आकार कसा असावा, शाळेची इमारत कशा स्वरूपाची असावी, इमारतीमध्ये कोणते कक्ष कोणत्या क्रमाने असावे, किती प्रमाणात कक्ष असावे, त्याचबरोबर भौतिक सुविधांमध्ये शालेय परिसरामध्ये पाण्याची व्यवस्था आहे का, स्वच्छतागृहांची व्यवस्था आहे का, क्रीडांगणाची व्यवस्था आहे का, प्रयोगशाळेची व्यवस्था आहे का, ग्रंथालयाची व्यवस्था आहे का, त्याचबरोबर विविध प्रकारचे खेळ यासाठीचे मैदान आपल्या ठिकाणी उपलब्ध आहेत का, या सर्व बाबींचा समावेश आपल्याला या पेपरमध्ये दिसून येतो. मग शालेय रचना करत असताना इथपासून आपल्याला विचारामध्ये दिलेला आहे की शाळेचा आकार कोणता असावा, शाळा ही कोणत्या परिसरामध्ये असावी. साधारणतः शाळा ही बाजारपेठ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड या परिसरामध्ये नसावी, कारण हे तीनही ठिकाण जास्त गर्दीचे असतात आणि जास्त गर्दीचे असल्या कारणाने या ठिकाणी वर्दळ चालू राहते आणि मुलांना अभ्यास करताना, अध्यापकांना अध्यापन करत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे शाळेचा परिसर हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यानंतर शाळेची रचना ही कशी केलेली असावी, तर रचना ही सुटसुटीत आणि आपल्या सरकारी धोरणांप्रमाणे, शैक्षणिक धोरणाप्रमाणे, नियमांप्रमाणे जे शाळेचे आकार निश्चित करून दिलेले आहेत, ते पॅराडाईज आपल्याला दिलेले आहेत, त्या आपल्या पिलर्स प्रमाणे आपण जे ठरवलेलं आहे त्या सर्व बाबींचा विचार आपल्याला करावा लागतो. कारण हे जे ते पॅरामीटर्स आहेत, हे पॅरामीटर्स फक्त आणि फक्त नावापुरते नाहीत, तर ते पॅरामीटर्स आपल्याला शालेय स्तरावर राबवावे सुद्धा लागतात. कारण शालेय इमारत जशी चार खंब्यांवर उभी असेल तसं शैक्षणिक धोरणपणे काही पिलर्सवर उभे आहे, ज्यामध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि परिसर यासारख्या घटकांचा सुद्धा आपण विचार करत असतो, भौगोलिक परिस्थिती सुद्धा आपण विचार करत असतो. तर या पेपर अंतर्गत आपल्याला शालेय रचना ही यू आकाराची आहे, आय आकाराची आहे, किंवा आणखी आपल्याला बघता येईल वेगवेगळ्या सी आकाराची आहे. हे जे काही आकार आहे दिलेले, ह्या आकारांची माहिती आणि त्या आकारामध्ये आपली इमारतची रचना आहे का, मग त्यामध्ये कार्यालय कुठे असावं, त्यानंतर शिक्षकांचं कक्ष कुठे असावं, विद्यार्थ्यांचा वर्ग कुठे असावा, याची सुद्धा काळजी आपल्या या व्यवस्थापनामध्ये, या सुविधांमध्ये करावी लागते. कार्यालय, मुख्याध्यापक कक्ष आणि शिक्षकांचे कक्ष यामध्ये किती अंतर असावे, विद्यार्थी कक्षापासून शिक्षकांचा कक्ष, स्टाफ रूम आपण ज्याला म्हणतो किती अंतरावर असावी, कारण त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधला संपर्क किती लवकरात लवकर साधता येईल हा सुद्धा एक उद्देश, हा सुद्धा मानसशास्त्रीय दृष्टिकोन त्यामध्ये विचारात घेतला जातो. म्हणून शालेय इमारतीची रचना करताना बारकावे ही लक्षात कशी घ्यायची, कशा पद्धतीने रचना असली पाहिजे, आपल्या शाळेची तशी रचना आहे का, किंवा नसेल तर आपल्या शाळेमध्ये काही बदल आपण करू शकतो का, या दृष्टिकोनातून सुद्धा आपण या पुस्तकाचा जर अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला शालेय रचना व भौतिक सुविधा ह्या सुद्धा कळतील. आता भौतिक सुविधांमध्ये तुम्हाला विशेषतः सांगता येईल, आता माझी शाळा स्वच्छ शाळा, सुंदर शाळा असे विविध अभियान आपल्या महाराष्ट्र शासनाकडून शालेय स्तरावर राबवले जातात. तर त्याच अनुषंगानं भौतिक सुविधा सुद्धा शाळेमध्ये उपलब्ध असणं हे अनिवार्य आहे. त्यामध्ये काय होतं, बऱ्याच वेळा शाळेच्या परिसरामध्ये मोकळा परिसर असतो, त्यामुळे आवारामध्ये जर विशिष्ट प्रकारच्या फलकांची किंवा गेटची व्यवस्था जर केलेली नसेल तर या ठिकाणी गावातील बाहेरची जी काही मोकाट जनावरे असतात ती सुद्धा शालेय परिसरामध्ये येऊन बसतात. म्हणून भौतिक सुविधेमध्ये सगळ्यात महत्त्वाची भौतिक सुविधा ही शालेय परिसरात असावी लागते, ते म्हणजे शाळेला कुंपण असणं आवश्यक आहे. वॉल कुंपण असेल किंवा आणखी दाराचे कुंपण असेल, ते कुंपण शाळेच्या आवारामध्ये असणं अनिवार्य आहे. त्यामुळे शाळेय परिसरामध्ये भौतिक सुविधा अधिक चांगल्या प्रमाणे आपल्याला प्राप्त होऊ शकतात, जेणेकरून जे ग्राउंड आहे ते खराब होणार नाही, पिण्याच्या पाण्यावर कोणाचंही त्या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही, तर जनावर त्या ठिकाणी येणार नाही. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, आपलं शालेय पोषण आहार मध्यान्ह भोजन जे सुरू केलेलं आहे 1995 नुसार, तर त्यामध्ये काय झालेलं आहे की बऱ्याच वेळेस शाळेच्या परिसरामध्ये भौतिक सुविधा ह्या नसल्या कारणाने, भौतिक सुविधांमध्ये म्हणजे शालेय परिसर हा सुसज्ज असणं आवश्यक आहे. जर नसला तर काय होतं, तर खिचडी खाण्यासाठी जसं मुले जमा होतात तसंच जनावरं सुद्धा शालेय परिसरामध्ये काय होतात, एकत्रित येतात आणि ती खिचडी सुद्धा ते आस्वाद घेतात. मग अशा वेळेला त्या जनावरांचा इतर विद्यार्थ्यांना
त्रास होऊ शकतो, त्यांच्यापासून त्यांना विविध प्रकारचे त्या ठिकाणी इन्फेक्शन सुद्धा होऊ शकते. ते होऊ नये म्हणून शालेय परिसरामध्ये भौतिक सुविधा कशी असावी याविषयीचं मार्गदर्शन, याविषयीचा संपूर्ण भाग आपल्याला या पेपरमध्ये अभ्यासायला मिळतो. असा हा महत्त्वपूर्ण पेपर आहे. त्याचबरोबर आपला पुढचा पेपर येतो EDU 117. त्या पेपरचं नाव आहे विद्यार्थी सेवा कल्याण आणि विद्यार्थी गुणवत्ता विकास. पेपरचं नावच खूप मोठं आहे आणि सर्व पेपर मध्ये आपल्याला एक लक्षात येतं की शालेय व्यवस्थापन असो, आर्थिक व्यवस्थापन असो, कार्यालयीन व्यवस्थापन असो किंवा शाळेची इमारत किंवा भौतिक सुविधा असो, या सर्व बाबी ह्या शेवटी कुठे केंद्रीभूत आहेत, तर आपला जो घटक आहे, सेंट्रलाइज घटक आहे स्टुडंट. कारण होल शिक्षण प्रणाली किंवा प्रोसेस ही जी आहे ही कोणत्या घटकाच्या भोवती फिरते, तर ती आपल्या विद्यार्थी या घटकाच्या भोवती फिरताना दिसते. कारण केंद्रबिंदूच आपला विद्यार्थी आणि विद्यार्थी शिकला, विद्यार्थी कल्याण झालं आणि विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढली, विकास झाला, तर पर्यायाने देशाचा आणि आपल्या जगाचाही विकास होतो. म्हणून विद्यार्थी सेंट्रल ही सगळी प्रोसेस आहे. म्हणून या पेपरमध्ये आपल्याला बघायला मिळेल विद्यार्थी सेवा कोणत्या आहेत, त्यांच्या कल्याणाकडे काही योजना असतात का, शासनाच्या काही योजना असतात का, आणि त्याचं आपण विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी कसा उपयोग करू शकतो, याविषयीची एकंदरीत माहिती आपल्याला या पेपरच्या अनुषंगाने प्राप्त होते. आता यामध्ये विद्यार्थी सेवा काय, तर विद्यार्थी सेवा म्हणजे प्रवेश घेण्यापासून विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध सोयी सुविधा, प्रमाणपत्रांच्या सुविधा, शालेय परिसरात त्यांना असलेल्या सुविधा, या सर्व बाबींचा याच्यामध्ये आपल्याला विचार करावा लागतो. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झाल्यास विद्यार्थ्यांचा प्रवेश घेत असताना तो प्रवेशाची प्रक्रिया काय आहे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे. दर वर्षाला जूनच्या महिन्यामध्ये नवीन प्रवेशाला सुरुवात होत असते, त्याचं नियोजन तयार करणं, त्याची अंमलबजावणी करणे, त्याची गाव परिसरामध्ये, तालुका परिसरामध्ये प्रचार प्रसार करण्याचं काम करणे, विद्यार्थ्यांपर्यंत ती माहिती पोहोचवणे, विद्यार्थ्यांना तसे आवश्यक पॉम्पलेट्स देणे, विद्यार्थी प्रवेशाला आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचा प्रवेश कोणत्या संवर्गात आहे, कोणत्या भागात आहे, कोणत्या वर्गात आहे, त्याचं सर्व इत्थंभूत माहिती घेऊन त्या विद्यार्थ्याला त्या वर्गामध्ये प्रवेश देणे. त्यानंतर त्याला शालेय परिसराची ओळख, शालेय परिसरातल्या घटकांची ओळख करून देणे, त्याचा गणवेशासुद्धा संदर्भात त्याला मार्गदर्शन करणे आणि त्याच्या कल्याणासाठी ज्या काही योजना सरकारने राबवलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये बघा अपवादात्मक विद्यार्थ्यांसाठी किंवा जे अध्ययन अकार्यक्षम विद्यार्थी आहेत, त्या अध्ययन अकार्यक्षम विद्यार्थ्यांना आपण कसं कार्यान्वित करायचं, अध्ययनासाठी कसं प्रवृत्त करायचं, काही निदानात्मक उपचारात्मक अध्यापन पद्धती कशा वापरायच्या, शाळेच्या अतिरिक्त वेळामध्ये अध्यापन करून त्यांना शाळेच्या विद्यार्थ्यांबरोबर कसे आणायचे, समावेशक शिक्षण कसं करायचं, या सर्व बाबींचा विचार विद्यार्थी कल्याणामध्ये केला जातो आणि विद्यार्थी गुणवत्ता ही वाढवण्याचा प्रयत्न त्यामध्ये कसा करायचा असतो, याविषयीचे काही प्रकरण घटक या पेपरच्या अनुषंगाने आपल्याला अभ्यासायला मिळणार आहे. ते सर्व याच्यामध्ये अंतर्भूत केलेले आहेतच. आणि हळूहळू विद्यार्थी जसा त्या शालेय परिसरामध्ये रुळतो आणि पुढच्या वर्गांमध्ये जातो, प्रवेश घेतो, त्याची गुणवत्ता तो प्राप्त करतो. त्यामध्ये तो लेखी परीक्षेतली गुणवत्ता असेल, तोंडी परीक्षेतली गुणवत्ता असेल, प्रात्यक्षिक परीक्षेतली गुणवत्ता असेल किंवा विविध खेळ स्पर्धा आणि घटकांमधलं त्याचं प्रावीण्य असेल, त्याच्या सुप्त क्षमतांमधलं प्रावीण्य असेल किंवा त्याच्या सृजनशीलतेचा विकास असेल, व्यक्तित्वाचा विकास असेल, त्या सर्व बाबी कशा पद्धतीने होतात, त्यातून विद्यार्थी कल्याण कसं होतं, त्यांची गुणवत्ता कशी विकसित केली जाते, त्यांना प्रोत्साहन कसं दिलं जातं, प्रेरणा कशी दिली जाते आणि त्याच्या व्यवसायापर्यंत मार्गदर्शन त्याला कसे केले जाते, याविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला या पेपरच्या अनुषंगानं करता येणार आहे. असा हा सुंदर पेपर आपला असणार आहे, ज्याचं नावच विद्यार्थी सेवा कल्याण, विद्यार्थी गुणवत्ता आणि विकास आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये महत्त्वाचा पेपर तो येतो, तो म्हणजे EDU 118. याला 13 ते 18 समान असे अंकाचे कोड आपल्याला दिसतात आणि शेवटच्या एका पेपरला मात्र वेगळा कोड आहे, त्याच्याविषयी आपण बोलणारच आहोत. तर हा जो 118 नंबरचा जो पेपर आहे, या पेपरचं नाव काय आहे, या पेपरचं नावच शालेय व्यवस्थापन, मानवी संबंधांचे व्यवस्थापन. म्हणजे थोडक्यात शालेय व्यवस्थापनामधले मानवी संबंधांचे व्यवस्थापन कसे आहे. पेपरच्या नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की हा सगळा भाग कशामध्ये येतो, अभौतिक घटकामध्ये येतो. अभौतिक आणि भौतिक या घटकामध्ये येतो शालेय व्यवस्थापनाचा भाग. आता अभौतिक घटकामध्ये जे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यांचा आपण विचार करतो, सुविधांचा विचार करतो, पण भौतिक आणि जे घटक आहेत आपण ज्याला मानवी घटक म्हणतो, त्या मानवी घटकांमध्ये शालेय परिसरामध्ये विविध घटक आहेत, ज्यामध्ये
विद्यार्थी हा जरी केंद्रबिंदू असला तर विद्यार्थ्यासोबत पालक, शिक्षक, समाज या सर्व घटकांचा आपल्याला मानवी संबंधामध्ये विचार करावा लागतो. आता शालेय परिसरातच विचार जर केला तर त्यामध्ये कोणकोणते संबंध आहेत, तर आपल्याला वेगवेगळे संबंध पाहायला भेटतात. उदाहरणार्थ एक वर्ग आहे, तर वर्गामध्ये वर्गातील विद्यार्थी जे आहेत तर विद्यार्थी संबंध आहेत, विद्यार्थी शिक्षकांचे संबंध आहेत किंवा त्याला आपण आंतरक्रिया सुद्धा म्हणू शकतो. विद्यार्थी आंतरक्रिया, विद्यार्थी शिक्षक आंतरक्रिया, विद्यार्थी शिक्षक संबंध आहे. त्यानंतर वर्गानंतर आपले मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांचे संबंध आहेत. त्याचबरोबर शिक्षक आणि मुख्याध्यापकांचे संबंध येतात. त्याचबरोबर समाजाच्या घटकांशी सुद्धा आपला संबंध येतो. त्यामध्ये पालक आणि समाज यांचा सुद्धा विचार करावा लागतो. आणि शाळेमध्ये विद्यार्थी जे येतात ते कुठल्या तरी पालकांचे पाल्य असतात. मग पालकांचा शिक्षकांशी येणारा संबंध हा एक संबंध आहे. शिक्षकांचा मुख्याध्यापकांशी येणारा हा एक संबंध येतो. तसेच समाज आणि शिक्षकांचा संबंध येतो. समाज आणि मुख्याध्यापकांचा सुद्धा संबंध येतो. त्याचबरोबर चतुर्थ श्रेणी किंवा आपण ज्याला शिक्षकेतर कर्मचारी पण असतात त्यांचा सुद्धा आपल्या शालेय परिसरातील विद्यार्थ्यांशी आणि एकमेकांशी परस्पर संबंध हा येत असतो. विद्यार्थ्यांचा कार्यालयाशी संबंध येतो. कार्यालयासोबतच त्यांचा चतुर्थ श्रेणी वर्गाशी सुद्धा संबंध येतो. चतुर्थ श्रेणी लोकांचा कार्यालयीन जे शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्याशी संबंध येतो, शिक्षकांशी संबंध येतो, मुख्याध्यापकांशी संबंध येतो आणि पुन्हा यांचा रिव्हर्समध्ये विद्यार्थ्यांसोबत सुद्धा संबंध येतो. म्हणजे थोडक्यात आपण जर विचार केला तर शिक्षक, विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, समाज, शिक्षकेतर कर्मचारी, चतुर्थ श्रेणी वर्ग या सर्व घटकांचा एकमेकांशी सतत संबंध हा येत असतो. मग हे संबंध येत असताना त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात. असं आहे का एकमेकांच्या संबंधामध्ये काहीच प्रॉब्लेम्स नसतात? तर जीवनामध्ये समस्या ह्या असतातच. तसंच शालेय परिसरामध्ये सुद्धा मानवी संबंध ज्यावेळेला येतात त्यावेळेला प्रश्न, समस्या, विचार, तात्विक विरोध किंवा भास आपल्याला सुद्धा बघायला मिळतात. त्या ठिकाणी सुद्धा विरोधाभास असू शकतो, मतभेद असू शकतो, विवाद असू शकतो, संवाद सुद्धा असू शकतो. त्यावेळेला ते व्यवस्थापन करावं लागतं. कारण एखाद्या वेळेला मुख्याध्यापकांचे जे कर्तव्य आहे, जबाबदारी आहे, कार्य आहे त्याचे पालन करत असताना एखाद्या शिक्षकाला ते योग्य वाटू शकत नाही. त्यावेळेला त्यांच्या संबंधामध्ये काही बदल घडून येत असतील तर त्याचं व्यवस्थापन करता यायला पाहिजे. जर एखादं शालेय कार्य करायचं असेल, एखादा कार्यक्रम करायचा असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, खेळ असतील, स्पर्धा असतील, तर हे मानवी संबंध टिकवून मुख्याध्यापकांना विविध लोकांकडे विशिष्ट भाग आणि भार याचं वाटप करता यायला पाहिजे. त्यांचं व्यवस्थापन मुख्याध्यापकाला करता येईल. आणि सर्व जे पेपर्स आहेत हे आपण जे अभ्यासतोय हे कुठल्या शिक्षकासाठी नाही आहे. हे कार्यालयीन व्यवस्थापन सुद्धा एका मुख्याध्यापकाने कसं करायचं आहे, आर्थिक नियोजन सुद्धा एका मुख्याध्यापकाने कसं करायचे आहे, भौतिक सुविधा कशा आपल्या शाळेमध्ये निर्माण करायची याचाही विचार मुख्याध्यापकाने करायचा आहे, विद्यार्थ्यांचं कल्याण कसं करायचं याचाही विचार एका मुख्याध्यापकाने करायचा आहे. आणि संपूर्ण शाळेय परिसरात जे मानवी घटक आहे या मानवी घटकांना कंट्रोल करणं, नियंत्रित करणं आणि त्यांचे संबंध अबाधित ठेवणं, कुठल्याही प्रकारचा विवाद होऊ देणं नाही, कोणावर अतिरिक्त लोड येता कामा नये, कोणाच्याही मनात दुराग्रह, पूर्वग्रह निर्माण होऊ नये, न्यूनगंड निर्माण होऊ नये किंवा कुठली असूया किंवा अडचणी निर्माण होऊ नये, या अनुषंगाने मानवी संबंधांचं व्यवस्थापन करणं हे कौशल्य आहे. आणि ते कौशल्य एका मुख्याध्यापकाच्या अंगी असणं आवश्यक आहे. ते कसं निर्माण करायचं, कसे हे व्यवस्थापन करायचे, हे मानवी संबंध कसे सांभाळायचे, एखादं काम एका व्यक्तीकडे आताच्याच घडीला दिलं असेल तर दुसऱ्या वेळेला ते दुसऱ्या व्यक्तीकडे ते काम दिलं गेलं पाहिजे, इंचार्ज बदलला गेला पाहिजे, त्याच्यावरचा लोड हा त्याच्यावर वाढता कामा नये, तर तो कधी कमी अधिक जास्त झाला पाहिजे, खांदे बदल हा या ठिकाणी व्हायला पाहिजे. आणि तो कसा करायचा आणि हे मानवी संबंध कसे टिकून ठेवायचं, विद्यार्थ्यांनाही कसं शालेय परिसराची अटॅच करून ठेवायचं, शिक्षक विद्यार्थ्यांना कसं एकमेकांशी अटॅच करून ठेवायचं, शिक्षक शिक्षकांना एकमेकांशी कसं अटॅच करायचं, शिक्षक आणि मुख्याध्यापकांना कसं अटॅच करायचं, शिक्षक आणि कार्यालयीन कामकाज करणाऱ्या लिपिक कार्यालयीन लोकांसोबत त्यांना कसं अटॅच करायचं, चतुर्थ श्रेणी आणि शिक्षक चतुर्थ श्रेणी असं यांचे संबंध कसे निर्माण करायचे आणि हा सर्व प्रवास अतिशय सुंदररित्या कसा पार पाडायचा याच्यासाठी सुद्धा मुख्याध्यापकाच्या अंगी विविध कौशल्य, जबाबदारी, गुण हे असणं आवश्यक असतात. आणि ते एक चांगला मुख्याध्यापकच ते करू शकतो. त्याचं व्यवस्थापन मुख्याध्यापकाला करायचं असतं, म्हणून त्याच्याकडे विविध कलागुण म्हणजे त्याच्यामध्ये असणे आवश्यक आहे. तर थोडक्यात आपण त्याविषयी चर्चा घेऊया. कारण याच्यानंतर आपला एकच पेपर आहे जो की नवा दृष्टिकोन आहे शालेय व्यवस्थापनाचा. त्याचं नाव 199 आहे, व्हिडिओ 199. त्याच्यामध्ये पुन्हा हे रिवाईज आहे की शैक्षणिक व्यवस्थापन कसं करायचं. तर तोच भाग यामध्ये येणार आहे.
एकंदरीत आपण जे घटक पाहिले 113 ते 18 पर्यंत त्या घटकांचं कार्य करताना शेवटी करता आणि धरता शाळेचा जो असतो तो म्हणजे मुख्याध्यापक असतो. तसे एखाद्या कुटुंबाला कुटुंब प्रमुख असतो विद्यार्थी मित्रांनो, तसाच नायक तसाच कुटुंब प्रमुख आपल्या शालेय परिसरामध्ये मुख्याध्यापक असतो. मुख्याध्यापक हा शालेय परिसराचा कणा आहे, आधार आहे, कोनशिला आहे. जर मुख्याध्यापक त्या ठिकाणी नसेल तर शाळेय परिसरामध्ये अनेक प्रकारचे संबंध खराब होऊ शकतात, वातावरण त्या ठिकाणी तसे राहू शकत नाही, विविध प्रश्न समस्या निर्माण होऊ शकतात. तर त्या होऊ नये म्हणून मुख्याध्यापक हा कसा असायला पाहिजे, तर तो त्याच्या कर्तव्यांचं पालन करणारा असावा, गुणग्राहक असावा, त्याचबरोबर तो आदर्श व्यक्तिमत्वाचा असावा. आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे जर लोकांसागे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण असं जर असेल तर त्यांना मुख्याध्यापक होण्याचा अधिकार नाही. कारण मुख्याध्यापकाला पहिले काय करावे लागते, स्वतः काही कृती कराव्या लागतात आणि त्या कृती करून आपल्या मानवी घटकांना म्हणजे शिक्षक, नंतर मग विद्यार्थी, मग आपले शालेय परिसरातील जे मानवी घटक आहेत यांना त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करायचं असते. म्हणून ती गुणग्राहकता, तो व्यक्तिमत्वाचा ठसा, ती प्रगल्भता, तो व्यासंग, ती भाषा शुद्धता, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची क्षमता, मोटिवेशन करण्याची क्षमता, कार्यकुशलता, त्याचबरोबर उत्कृष्ट वक्ता, ह्या सर्व गुणांचा संचय हा मुख्याध्यापक या घटकाकडे असणं आवश्यक आहे. तर कसा तो निर्माण होईल, तो काही आज एकदम घेतला आणि निर्माण होईल असं नाही. कारण हा अभ्यासक्रम करणारे काही विद्यार्थी सुद्धा आहे. कारण याची जी शैक्षणिक पात्रता, किमान पात्रता ती पदवीधर आहे. तर पदवीधर असणारा विद्यार्थी सुद्धा हा अभ्यासक्रम करतो, पण तो शिक्षक असतोच असे नाही किंवा तो मुख्याध्यापक असतोच असे नाहीये. तर ही गुणग्राहकता निर्माण करावी लागते, हा व्यासंग आपल्याला निर्माण करावा लागतो. आणि हे स्कूल मॅनेजमेंट स्पेशली हा अभ्यासक्रम असल्यामुळे स्कूलशी रिलेटेड गोष्टी याच्यामध्ये येत असतात. परंतु ऍक्च्युली आपण जीवनामध्ये म्हणा किंवा कुठल्याही व्यवसायामध्ये जेव्हा जातो तेव्हा मॅनेजमेंट ही त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक असते. ते फक्त बीसीएच्या विद्यार्थ्यालाच असतं असं नाही. तर मॅनेजमेंट हे शिक्षकाच्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. कारण मॅनेजमेंट शिवाय शिक्षक काहीच करू शकत नाही. एका शिक्षकाला एका वर्गामध्ये जर जायचं असेल तर त्याला पाठ नियोजन करावं लागतं आणि त्याच्यासाठी पूरक साहित्य, अध्ययन साहित्य त्याला तयार करावं लागतं आणि मग तो वर्गात 30 ते 35 मिनिटाच्या कामासाठी जातो आणि आपल्याला जे शिकवायचं आहे ते विद्यार्थ्याच्या गळी उतरवून त्यांचा विकास, त्यांचं मूल्यमापन करण्याचं काम हा अध्यापक करत असतो. तोच भाग आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे की जर मुख्याध्यापक ही संपूर्ण शाळेची जबाबदारी सांभाळणारा एक नायक असतो, एक प्रमुख असतो, तर त्याला काय काय असणं आवश्यक आहे. त्याच्या जबाबदाऱ्या भरपूर आहेत. त्याला शाळेय नियोजन करता आलं पाहिजे, वार्षिक नियोजनाचा त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्याला सर्वांना कामकाज वाटून देता आलं पाहिजे, कामाची अंमलबजावणी करून घेता आली पाहिजे, नियोजन पूर्वक कार्य झाले की नाही याचे अहवाल त्याला मागवता आले पाहिजे, आर्थिक ताळेबंद लेखाजोखी तो तपासू शकला पाहिजे, त्याचबरोबर कार्यालयीन कामकाजामध्ये काही अडचणी असतील तर त्या तो सोडवू शकला पाहिजे. विविध ठिकाणी सभेला, मीटिंग्सला त्याने जाणे आवश्यक असतं. सोबतच विविध प्रकारचे बिल हे आपल्या शालेय परिसरात ती मान्य करणे, आर्थिक खर्च अबाधित ठेवणे, विविध खर्च वाचवून योग्य ठिकाणी त्याचा उपयोग करणे, या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना मुख्याध्यापकाच्या अंगी अतिशय कला कौशल्य असणं आवश्यक आहे. कारण मुख्याध्यापक हे पद असे आहे की रात्र थोडी सोंगे फार या पद्धतीने त्याला सर्व काम करावं लागतं. म्हणून आपल्याला या ठिकाणी दिसून येते की मुख्याध्यापकाची भूमिका ही त्याच्या शालेय परिसरात अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण त्याला सर्वप्रथम आपला अध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, चतुर्थ श्रेणी वर्ग आणि विद्यार्थी समाज, पालक या सर्वांना घेऊन या शालेय परिसराचं नियोजन हे करायचं असतं आणि आपल्या शालेय परिसराची गुणवत्ता, अध्यापन क्षमता, कार्यकुशलता, प्रावीण्य हे वाढवायचं असते. आणि जोपर्यंत मुख्याध्यापक स्वतःहून या सर्व कामाची दखल घेत नाही, कार्यवाही करत नाही, तोपर्यंत त्याचे नियोजन शून्य ठरत असते. म्हणून बऱ्याच ठिकाणी मुख्याध्यापक वेळेत शाळा असतात तर त्या शाळेचं कामकाज तेवढ्या प्रमाणात आपल्याला योग्य पद्धतीने चालताना दिसून येत नाही. म्हणून हे सगळे काही उणिवा म्हणा, अडचणी म्हणा ह्या येत असतात. त्यासाठी आपण आपल्यामध्ये मुख्याध्यापक या नात्याने किंवा उद्या आपण होऊ घातलेले मुख्याध्यापक असतात तर ह्या सगळ्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करून ही कार्यकुशलता, ही नियोजन क्षमता, ही चौकस चिकित्सक वृत्ती आणि अनालिसिटिक वृत्ती जी आहे ती वृत्ती आपल्यामध्ये निर्माण करून त्या कार्याला आपण न्याय देऊ शकतो असा हा न्याय देणारा अभ्यासक्रम आहे. आणि आता व्यवस्थापनाच्या शेवटचा जो पेपर आहे EDU 199 त्याचं नावच आहे शैक्षणिक व्यवस्थापन नवा दृष्टिकोन. आपल्याला लक्षात येईल की EDU 113 मध्ये पण शैक्षणिक व्यवस्थापन पेपरचं नाव आहे, पण याला अटॅच एक शब्द आहे तो म्हणजे नवा दृष्टिकोन.
तर नवा दृष्टिकोन काय? तर नवा दृष्टिकोन म्हणजे आता व्यवस्थापनाचे स्वरूप, व्याप्ती आणि काही घटक त्यामध्ये बदलत आहेत. ते घटक नेमके काय आहे? शालेय परिसरामध्ये व्यवस्थापन कोणत्या पद्धतीने केलं जातं? त्याच्यामध्ये गट कसे पाडले जातात? केंद्रप्रमुख आपल्या मध्ये मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे शिक्षक गट समूह कसे काम करतात याविषयीचे दृष्टिकोन या पेपरमध्ये आपल्याला काही प्रकरणाच्या अंतर्गत घटकांच्या अंतर्गत अभ्यासाला मिळणार आहे. असा हा आपला पुढचा सुद्धा पेपर असणार आहे EDU 199. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सुंदर असा अभ्यासक्रम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांनी हा तयार केलेला आहे. या अभ्यासक्रमाची खरोखर दखल घ्यावी, कारण हा अभ्यासक्रम अतिशय तज्ज्ञ चिकित्सक व्यक्तींनी बनवलेला आहे. या 7ही पेपरमध्ये असलेली माहिती अतिशय दुर्मिळ आणि दुर्लभ आहे. असे अध्ययन साहित्य आपल्याला इतर कुठेही उपलब्ध होत नाही आणि हे सर्व साहित्य विद्यापीठाच्या वेबसाईटवर PDF रूपामध्ये, त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी आपण प्रवेश घेतला आहे, ज्या सेंटरला प्रवेश घेतला त्या ठिकाणी आपल्याला मुद्रित स्वरूपात सुद्धा हे अध्ययन साहित्य प्राप्त होते. एकूण 60 पुस्तिका ह्या आहेत. त्याचबरोबर कृती संशोधनाच्या 2 पुस्तिका आपल्याला प्राप्त होतात आणि त्याचा अध्ययन करून आपण हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता आणि DSM ही पदवी प्राप्त करू शकता. अतिशय सुंदर आणि सोपा असा हा अभ्यासक्रम आहे. निश्चितच आपणास या माझ्या छोट्याशा मार्गदर्शनातून आपल्याला पेपरची माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ती माहिती आपल्यासाठी, आपल्या भविष्यासाठी, आपल्या अभ्यासासाठी निश्चितच उपयोगी पडेल असं मला वाटते. धन्यवाद.